तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे। ती म्हणजेचा गव्हाच्या चिकापासून पापड कसे बनवायचे ते आज तुमका मी दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, सगळ्यात पहिला आपल्या गव्हाचो चीक लागतलो। तर गव्हापासून चीक कसं बनवतात त्याचा व्हिडिओ मी YouTube वरती टाकले, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले, जाऊन नक्की बघा। जेवढं तुमचं चीक असतात त्याच्या तिप्पट पाणी ठेवायचा। होय बघा, माझं एक टोप चीक होतो तर मी 3 टोप पाणी उकळत ठेवलंय। आता त्याच्यात मी मीठ घालून घेतय। जास्त पण मीठ टाकायचं नाही, नाहीतर ते खारट होतले। आता पाणी चांगला उकळला, आता ह्यो चीक एकदम थोडं थोडं करून होय बघा असं टाकून घ्यायचं आणि एका हातात ढवळायचं, नाहीतर चीक घट्ट होतलो। आणि जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर गॅस स्लो करायची, मग ह्यो चीक ओतून घ्यायचं। तर बघा सगळं चीक ओतून झालं। आता मी जरा घट्ट होईपर्यंत शिजून घेते। होय माका 15 मिनिटं लागली ह्यो चीक शिजूसाठी। आता होय बघा, एका चमच्यात थोडंसं चीक घ्यायचं आणि एका ताटात असं आपण जसे पापड घालतो तसं पसरवायचं आणि थोड्या वेळाने हे ताट हलून बघायचं। तर होय बघा, मी हो पापड एक ताटात घालून बघलेलं आहे। हे बघा, ताट मी फिरून घेते तरी चीक असं पसरत नाही, म्हणजे आपलं चीक झालं। आता हे चीक आपण उतरूया आणि आता आपण ह्याचे पापड घालून घेऊया। आता हे चीक गरम असताना त्याचे पापड घालून घ्यायचे। होय बघा, मी एक कापड घेतलंय, आता त्या कापडावर मी पापड घालून घेते। हे बघा, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे तुम्ही पापड घाला। हे पापड एका दिवसातच सुकतात। हे बघा, हे मी आता पापड घातलंय। आता हे बघा, संध्याकाळी पापड बघा कसे झालेत। आता हे पापड असे येणार नाही, बघा पूर्णपणे कापडात चिकटलेत। हे कापड उलटो करायचो आणि ह्याच्यावर पाणी मारायचा, असं पाणी मारून घ्यायचं, म्हणजे ते पापड आपले लगेच निघतात। पाणी मारून 5 मिनिटं असंच ठेवायचं, लगेच काढलात तर हे लगेच पापड येणार नाही। तर हे बघा, मी पाणी मारून घेते कापडावर। हे बघा 5 मिनिटं झाली आहेत आणि हे बघा पापड कसे मस्त असे पटापटा येतात। हे बघा, असे पापड मी सगळे काढून घेते। परत एक दाखवते तुमका पापड। हे बघा, जर तुम्ही हे मिश्रण जाड घातलात तर पापड सुकूक वेळ लागता आणि पातळ घातलात तर ते एका दिवसातच सुकतात। हे बघा, असे मी सगळे पापड हे बघा काढून घेतले। आता हे पापड बघा आपण पाणी मारलं म्हणून ओले झालेत, म्हणून हे कडकडीत उन्हात चांगले सुकून घ्यायचे। हे पापड बघा मी 2 दिवस कडकडीत उन्हात सुकून घेतलंय। आता हे पापड आपण तेलात तळून घेऊया। हे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। हे बघा, हे पापड मी तेलात टाकून घेते। मस्त असे पांढरे शुभ्र असे पापड आपले तयार झाले आहेत। हे बघा, आणि असे पापड खाऊ पण खूप सुंदर लागतात। तुम्ही असे पापड एकदा तरी नक्की करून बघा आणि जर केलात तर कमेंट करून सांगू विसरू नका। असे मी सगळे पापड तळून घेते। होय बघा, पापड मी चांगली तळून घेतलंय। आता हे पापड किती कुरकुरीत झालं बघा, ऐका। हे बघा,
गव्हाच्या चिकापासून पांढरं शुभ्र असे पापड तयार. तर हे पापड तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.